नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण महाराष्ट्र चॅम्पियन पहलवान नवनाथ भाऊ शेंडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे एक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि आपण आज या ठिकाणी आलो आहोत। आणि प्रथम नावाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। धन्यवाद भाऊ। त्यांच्यातून अशीच उत्तर कुस्ती सेवा घडो आणि त्यांच्यातून देव कार्य, धर्म कार्य आणि समाजकार्य घडो हीच आपण बजरंग बलीचरणी प्रार्थना करू। आणि आज आपण त्यांच्या या तालमीला भेट दिली आहे आणि आज त्यांची आपण मुलाखत पहिलीही घेतलेली आहे, पण आता घेणार आहे ती एका वेगळ्या मुद्द्यासाठी। नावाभाऊ, आत्ताची चालू कंडिशन म्हणजे हा आता कुस्ती सीझन चालू आहे उन्हाळी, या सीझनमध्ये पहलवानांच्या कुस्त्या जिकडे तिकडे होत आहेत, याबद्दल तुम्ही काय सांगा? पहिल्यांदा दीपक तात्या, तुमचं चॅनलचं कुस्त्या द्यास याचं तुम्ही आज आमच्या स्पर्धेला आला, तुमच्यामुळे आमच्या स्पर्धेची शोभा वाढते, त्याच्याबद्दल आम्ही तुमचं पहिल्यांदा आभार मानतो। आणि आपल्या समेत आहेत महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला कुस्तीला बोलकं करणारे कुस्ती निवेदक पहलवान अनिकेत कदम हे देखील इथे उपस्थित आहे आणि त्यांचंही आपल्या कुस्ती द्यास यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आणि त्यांची आपण कुस्तीवरची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे, का तर ते कुस्तीचं चालतं बोलतं व्यासपीठ म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। त्यांची कुस्ती निवेदनाची पद्धत ही अतिशय वेगळी आणि एकदम आपल्या काळजाला भेटणारी आहे, तर त्यांच्याशी बातचीत करणार होतो। अनिकेत भाऊ, स्वागत आहे आपलं। धन्यवाद। आता जे उन्हाळी सीझन चालू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे कुस्त्या कशा प्रकारे होत आहेत किंवा काय याबद्दल? दीपक भाऊ, सर्वप्रथम तर मी कुस्ती हाच ध्यास तुमच्या यूट्यूब चॅनलचं मनापासून आभार मानतो, कारण खेड्यापाड्यातील वाडी वस्तीची कुस्ती मैदानं किंवा खेड्यापाड्यातील ही महाराष्ट्राची कुस्ती परंपरा आज आपण तुमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर घर बसल्या प्रसार आणि प्रचार करताय, त्याबद्दल तुमचं सर्वप्रथम आभार। आणि आता तुम्ही विचारलं की उन्हाळी सीझन चालू आहे आणि आता चालूची मैदानं जी होत आहेत त्याबद्दल प्रतिक्रिया तुमची द्या म्हणून। आता डायरेक्ट जर सांगायचं म्हटलं तर सगळं आज फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप असेल, कोणते ग्रुप घ्या किंवा फेसबुकच्या पोस्ट घ्या, सगळीकडे हेच चाललंय की कुस्तीत चालू जी काय आहे सध्या स्थितीला, मग अगदी लहान कुस्त्यापासून ती 1 नंबरच्या जोडीतल्या कुस्त्यापर्यंत, म्हणजे माझा बहुतेक तुम्हाला हेच विचारायचं आहे असं मला मी समजू शकतो की तुम्ही कुठल्या हेतून प्रश्न विचारलाय मला, कारण की आज जो व्यक्ती कुस्तीशी निगडीत आहे त्याला तर माहीतच असते, पण ज्या कुठल्या व्यक्ती जो कुस्तीशी निगडीत नाही पण तो फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्यावेळेस असं कुस्ती बद्दल लिहिलेलं ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस त्याच्या मनात एका पैलवानाबद्दल एक वेगळा चुकीचा समज निर्माण व्हायला लागला कुस्तीगिरांबद्दल किंवा पैलवानांबद्दल, आणि ही खरोखरच ही शोकांतिकेची गोष्ट आहे, कारण की पैलवानाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन एक वेगळा होता। इथून पाठीमागं एक इज्जतीनं बघितलं जायचं पैलवानाकडे किंवा पैलवानाचं जी कष्ट स्ट्रगल असतं त्याची कदर केली जायची सर्वसामान्य लोकांकडनं, पण आज ह्या फेसबुकच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून काय झालंय, कुस्ती क्षेत्रात कुस्तीवरती लिहिणारे भरपूर जण झालेत, म्हणजे ज्याला अगदी लंगूट लावायचा माहित नाही तो सुद्धा आजकाल पैलवानांना ज्ञान पाजळायला लागलाय, ही एक दुसरी गोष्ट आहे। आणि त्याचीच दुसरी बाजू की बोलणं सुद्धा पाहिजे, ज्या चुकीच्या गोष्टी त्या घडतात त्याच्यावर बोलणं सुद्धा पाहिजे, हे सुद्धा तेवढंच सत्य। मग तुम्ही आता जी बोलताय की कुस्तीबद्दल तुम्हाला काय बोलायचंय, तर सर्वप्रथम लोक कुस्तीपासून दूर व्हायला लागलेत, म्हणजे ज्या यात्रा कमिटी आहेत किंवा संयोजन कमिटी आहेत ह्या कुस्तीपासून दूर व्हायला लागल्यात आणि बैलगाड्याकडे वळायला लागल्यात, बैलगाड्याच्या मैदानाकडे गावोगावी। ह्याच्या मागचं दुसरं एक कारण सांगतो, ह्याच्या पाठीमागं अर्थकारण सुद्धा खूप मोठं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जी बोलला ते पैलवानांच्या सुद्धा चुकी आहेत, कुस्तीगिरांच्या सुद्धा चुकी आहेत आणि आमच्यासारखे निवेदक म्हणा किंवा वस्तादांच्या सुद्धा चुकी आहेत। का तर आज एखादं कुस्ती मैदान घ्यायचं म्हणलं किंवा स्पर्धा घ्यायची म्हणली तर त्या संयोजकाला हजार संकटांना सामोरं जावं लागतं। संकट म्हणजे काय तर अगदी आर्थिक उभारणी करण्यापासून ते सगळ्या गोष्टी, आणि मग एवढं सगळं करून त्याला 1000 जणांपुढं कुस्तीला स्पॉन्सरशिप द्या म्हणून हात पसरावं लागतात, आणि हे सगळं करून सुद्धा तो ते संयोजन
संयोजक ती सगळी तयारी करतो आणि ही सगळी तयारी झाल्यानंतर पैलवानांचा असंख्य प्रॉब्लेम म्हणजे काय तर पैलवानांनी भागातल्या कुस्त्या तर घ्याव्याच लागतात त्या संयोजकाला. भागातल्या पैलवानांना डावलता येत नाही. त्या पैलवानांना फोन केला की पैलवानांनी त्यांच्या मनानं कुस्त्या घ्यावा यासाठी पालकांकडनं म्हणा किंवा आपल्या वस्तादारकडनं म्हणा किंवा अन्य कुणाकडनं म्हणा त्या संयोजन कमिटीला गळ घालायची, आडवेडं काढायचं, ह्याच्याबरोबर नको त्याच्याबरोबर कुस्ती घ्या, त्याच्याबरोबर नको त्याच्याबरोबर घ्या, विथ आणखी पैसे मी मागेल एवढं द्या. म्हणजे ह्या गोष्टीनं संयोजकाचं मेंटली हॅम्बरिंग जास्त होते. मग ते संयोजक असं म्हणायला लागलाय की यायला ही कुस्ती मैदान नाही घेतलेलं चांगलं, तिकडे बैलगाड्याचं मैदान घेऊ का तर पब्लिसिटी तर होती ती होती, प्रेक्षक न बोलावता तिथं येतोय आणि दुसरी गोष्ट अर्थार्जन बी त्यातनं होतंय. म्हणजे आज एंट्री फी असेल किंवा काय गोष्टी असेल ह्यातनं आर्थिक सुद्धा उभा राहते. मग ही लय मोठी म्हणून ही पैलवानांनी वस्तादांनी ही समजून घेतलं पाहिजे की ही जर असंच चालू राहिलं आणखी 4-2-5 वर्ष तर खरोखर आताच मी म्हणतो 40 ते 30% फरक पडलाय का तर पडलाय. पूर्वी पाठीमागच्या 4-5 वर्षापूर्वी तुम्ही बघा वाढदिवस असू द्या अगर कुठला कार्यक्रम असू द्या माणूस कुस्ती मैदान घेत होतं, लक्षात घ्या तुम्ही. पण आज कितीतरी लोक आता फक्त यात्रा जत्राचीच कुस्ती मैदान व्हायला लागले. वाढदिवसानिमित्त किंवा बाकीच्या ह्याच्या निमित्त होणारी कुस्ती मैदानं बंद पडली. ह्याला कारण ही का तर पैलवानांच्या डिमांड भरपूर झाल्या. डिमांड म्हणजे काय की कुस्ती माझ्या मनानं किंवा महाराष्ट्रात काटा कुस्ती खेळायची असली तर पैसे डबलच रेट वाढतोय. तीच जर कुस्ती एखाद्या दिल्लीवाल्याबरोबर परप्रांतीय बरोबर असेल तर निम्म्या रेटमध्येच खेळाय पैलवान तयार होतोय. मग ह्याचं झालंय काय आता कुस्तीला खर्च आहे, पैलवानाला खर्च आहे ही मान्य आहे किंवा कुस्तीगिराला खर्च तेवढा आहे ही सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण ज्या लोकांचा कुस्तीशी संबंध नाही अशी उद्योग क्षेत्रातली व्यवसाय क्षेत्रातली लोक कुस्ती मैदानं घेत होती त्यांनाही काहीतरी चुकीचं वाटायला लागले की त्यांना काय होतंय तुमची किंवा माझ्याकडे एखादं मैदान जोडाय दिलं किंवा तुमच्याकडे जोडाय दिलं आणि एखाद्या पैलवानानं महाराष्ट्रातल्या पैलवानाबरोबर नाव सांगितलं आणि त्यानं जर सांगितलं 1.5 लाख रुपये आणि तीच दिल्लीवाल्या बळ जर तो 50,000 35,000 40,000 खेळायला तयार झाला तर त्या संयोजक कुठंतरी भ्रमात पडतोय त्याला ही चाललंय काय नक्की. मग ते म्हणायला लागले की ही कुस्तीत सगळं बोगसच चाललंय म्हणजे ज्याला काही नाही. मग ही खरोखर शोकांतिकीची गोष्ट आहे. अशानं पैलवानांनी लवकर सावध व्हावं, वस्तादांनी लवकर सावध व्हावं आणि निवेदकांनी सुद्धा लवकर सावध व्हावं. एखादी कमिटी जर कुणाकडे कुस्त्या जोडाय आली तर त्यानं प्रामाणिकपणे कुस्त्या जोडून द्याव्या, त्या काटा कुस्त्या जोडून द्याव्या त्या. आणि पैलवान मित्रांनी सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही वर्षभर कष्ट करताय, महाराष्ट्र केसरी स्पर्धा असतील अनेक स्पर्धा खेळताय आणि मैदानी कुस्त्या सीझन चालू झाला की तुमच्या ही डिमांड किंवा तुमची विचारसरणी डायरेक्ट बदलते. मग ह्याचं काय होतंय पूर्वी पैलवानाला इज्जत होती. एखादा पैलवान आज तुम्ही बघा देसाई काका असतील, लई लांबचं उदाहरण नाही मी जवळचं घेतो, आज आपली भोसले व्यायामशाळा मान देसाई काका झाले, नवनाथ शिंदे झाले किंवा जुने पैलवान झाले किंवा आज असलम काजी झाले, चंद्रराज पाटील झाले. आज लोकांच्यात आली तर लोक त्यांच्याकडे मान सन्मान इज्जत तेवढीच आहे त्यांना. पण आजकालच्या पैलवान जे आज 1 नंबरला 2 नंबरला खेळतात त्यांच्याविषयी एवढा आदर आस्था लोकांच्या मनात राहिली नाही. का राहिली नाही तर देव देतो, पैलवान कष्टानंच कमवतो, ह्याच्यात दुमत नाही. ती नाव असेल, ती इज्जत असेल किंवा ती जागा असेल ती त्यानं कष्टानं कमवलेली असते. पण ही कमवली असताना त्यानं चांगल्यापणातच समाजाशी नातं टिकवून राहिलं पाहिजे, समाजाशी सामाजिक बांधिलकी जोपासून पैलवानानं राहिलं पाहिजे. पण होतं काय बहुतेक करून जे ताणातले दिवस असतात त्यावेळेस पैलवानाच्या डोक्यात एक वेगळं ही असतं, त्याला म्हणजे लात काढेल तिथं मी पाणी काढू शकतो ही त्याची ही असते. मग त्यावेळेस तो काय करतो, जो समाज असतो त्याला कुठंतरी तो एक डावल म्हणजे त्याला ती ही असते, चल मला गरज नाही, माझी रोज कुस्ती माझी ही नाही तर ती घेऊ शकतो. पण ह्यानं होतं काय, कुस्ती हा काळ एक वयाच्या 30-35व्या वर्षीपर्यंत माणूस खेळू शकतो. पण त्याच्यानंतर समाजात एक माणूस म्हणून आपल्याला समाजानं वावरायचंय. मग ही भान राखून सुद्धा आत्ताच्या सगळ्या पैलवानांनी म्हणजे सगळ्या 65 किलोच्या मिडलवाल्यापासून ते ओपनच्या 1 नंबरच्या पैलवानापर्यंत ह्या सगळ्या पैलवानांनी, ताणातल्या पैलवानांनी म्हणतोय मी, जी टॉपचे पैलवान आहेत त्यांनी खरोखर विनयशीलता आणि नम्रता पैलवानाच्या गाळ्यातला दागिना नाही आणि तो त्याचा शृंगार समाजात त्यानंच पैलवान शोभून दिसत असतो. म्हणून पैलवानांनी ही जपणं लई काळाची गरज आहे आता. आणि की तो मला एक असं विचारायचं की आज खऱ्या अर्थानं आत्ताच्या कुस्तीबद्दल बोलला का नाही, जे तुम्ही विचारलं की बाबा कुस्तीबद्दल आत्ताच्या चालूच्या कुस्तीबद्दल आणि जुन्या कुस्तीबद्दल तुम्हाला काय बोलायचं, तर मला सर्व पैलवानांना आता चालूच्या 1 नंबरच्या 2 नंबरच्या 3 नंबरच्या पैलवानांना किंवा जे कोण महाराष्ट्राला गोल्ड बसतात, जे छोटे छोटे मुलं आहेत, या सर्वच मुलांना मला एक सांगायचं आहे
की खरं सांगतो दीपक तात्या, रावसाहेब आप्पा मगर आज ते चिखलहोलचे, ते मायनीचे वस्ताद, चिखलहोलचे ते बापू, आज बेनापूरचे तात्या, त्यांचे वडील, ते जे जुने पैलवान जे होते, आज बाबा उत्तम पाटील सर जे कुस्त्या जोडत होते, रतन मठपती म्हणा, कर्नाटकातली ज्या काय म्हणजे आता सारंग सर जे अगोदर होते, सांगायचे का जुने जे वस्ताद आहेत ना ते 100% चांगल्याला चांगलंच म्हणायचे. बरोबर आहे. आणि चांगल्याला चांगलंच पैसे द्यायचे. ठीक आहे, आता पहिलवानांच्यातनं काय येतंय की खर्च वाढलाय, 100% खर्च वाढलाय. पण मी खरं मनापासून सांगतो, पहिल्या जुन्या पहिलवानांच्या एवढं तर तुम्ही नाही झाला. बरोबर. आणि दुसरी गोष्ट जुन्या पहिलवान खुराक सुद्धा आता आणि पहिलवे जे जुने पहिलवान होते ना त्यांच्या तुम्ही निम्म पण नाही. बरोबर. आम्ही कोणाचा अपमान करत नाही. आज आम्ही जे मोठे पैलवान आहेत त्यांच्या आम्ही नाकातलं मळ असेल, पण खरं सांगतो मनापासून, मातीची शपथ घेऊन सांगतो, मनापासून पैलवानकी केली आणि चांगलं कष्ट केलं. आणि जुनी लोक चांगलं कष्ट करणाऱ्यावर प्रेमच करत होती. आपल्याला मातीनं भरपूर दिलंय. तर सगळ्या पैलवानाला एक सांगणं विनंती आहे, आज 4 वर्ष झालं नवनाथ शेंडगेच्या मनात आहे की एक मोठं मैदान, आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान आपल्या लोणंदमध्ये व्हावं. पण खरं सांगू का, ते जे आकडं ऐकलं का नाही ते आपण आकड्यापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. आज गोल्डन सिंग हा बाहेरच्या राज्यातला पैलवान म्हणजे एक चांगला माणूस येऊन आज सांगलीत चांगला उद्योजक झालाय. कशामुळे झाला, ते ज्यावेळी पैलवानकी खेळत होतं त्यावेळी त्यांना सगळ्या लोकांबरोबर चांगला राहिला. 10,000 15,000 20,000 त्यांच्यासाठी लय मोठं होतं. पण ठीक आहे, आज तुम्हाला 10,000 20,000 तुम्ही खेळू नका, पण तुम्ही 50 60 70 हजार तर एक नंबरच्या पोरांना कुस्त्या द्या पाहिजे. तुम्हाला एक साईड 50,000 सोपं वाटलं का? बरं ठीक आहे, चला तुम्हाला 1,000 एक साईडला बी 50,000 द्यायचं काय नाही. 50,000 रुपये तुम्ही घेताय आणि एका मिनिटात आमच्या पुढे माणूस पाडून जात आहे. आज मैदान घेताना, स्पर्धा घेताना जे आयोजक मंडळ आहे किंवा जी यात्रा कमिटी आहे त्यांचं त्यांना माहीत. आणि जे खरंच जे पैलवान आहे ती, ज्यांना पैलवाना मातीविषयी आदर आहे ती धडपड देते भरपूर. तर सगळ्या पैलवानाला माझं सांगणं आहे की बाबा मापात पैसे घ्या. आपल्याला जास्त कुस्त्या पाहिजे असल्या ना तर मापात पैसे घेऊन कुस्त्या जास्त खेळा. ते तुमचा काळ, तुम्ही पैसे जास्त घेतले कमी घेतले तर तुमचं काही दिवस राहणार नाहीत, दिवस कोणा वाचून थांबत नाहीत. आज सगळेजण म्हणतात बैलगाडी शर्यत, बैलगाडी क्षेत्रात पैसे टाकायलाच लागत नाहीत खिशातलं. मी स्वतः मैदान घेतो, खिशातला 1 रुपया टाकायला लागत नाही. आज तसं तुमच्या बरोबर केलं पाहिजे का? आज मी जी स्पर्धा घेतली 1.5 लाख रुपये खर्च आहे. ठीक आहे, सगळे लोक मला बोलतात की बाबा बक्षीस कमी आहे, बक्षीस कमी, पण ही खेळलं पाहिजेत ना. आपली पोरं लाख 2-2 लाख रुपये पालक मुलांना खर्च करतात, पण पोरं काय आहेत काय ना ते पालकांना माहीतच नसतात. त्यांच्या पुढे डोळ्या पुढे खेळले पाहिजे ना. आज हरियाणा दिल्लीला आपल्या इथली बी 4 पोरं आपण ठेवली होती, तिथं आपण गेलो होतो. त्यांच्या तिकडं महिन्यातनं 1.5 महिन्यातनं आसपासच्या भागातल्या सगळे तालमी एकत्र येतात आणि पोरांच्यात कुणाच्यात किती फरक पडला ह्यासाठी ते कुस्त्या खेळतात. आपल्यातलं वस्ताद, आपल्यातलं पालक कुठल्या पोराला म्हणत नाही तू पैसे घरी घेऊन ये. आपलं वस्ताद आणि जे आसपासचे मुलं लोक असतात तेच त्याला सांगतात एवढंच पैसे असलं तर तू कुस्ती दे, एवढंच पैसे असलं तर तू कुस्ती खेळ. पण आज ते आयोजक किंवा जे ते यात्रा कमिटी असेल ते तुमच्या मुलांबद्दल त्यांच्यात प्रेम असतं म्हणून तू कुस्ती मागा येतात. तुम्ही त्यांची काय इज्जत करता? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय दीपक नाना, तुम्ही कुस्ती मैदान तर जिंकाच, पण त्याच्याबरोबर तुम्ही लोकांची मन जिंका. कारण की कुस्तीचा काळ मी आताच तुम्हाला सांगितलं, एक वयाच्या 25 30 35 पर्यंत खेळचाल, पण कुस्तीतनं निवृत्ती घेतल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही वैवाहिक जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात ज्यावेळेस तुम्ही वावरणार आहे त्यावेळेस त्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं पाहिजे. उद्योग व्यवसायात उभं राहिला असू द्यात, अगर काय लोकांनी तुमच्या पाठीमागं ठाम उभं राहिलं पाहिजे. खरंच पोरग चांगलं होतं बाबा, सगळ्यांशी तसं नम्रतेनं वागा, इज्जत. हा बघा दीपक नाना, किती जरी टॉपचा पैलवान असला आणि लहान जोडीतला पैलवान असला, माणसाची भागातल्या लोकांची, त्याच्या गावातल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची एकच इच्छा असते की त्यानं व्यवस्थित चालावं, बोलावं, मान सन्मान द्यावा आणि ते तोंडानं मन जिंकायच्यात. काय कुणाला 4 पैसे द्यावं लागत नाही. तुम्ही फक्त लोकांशी चांगलं बोलला, लोक कुस्ती मागाय आली नसेल तुम्हाला खेळायचं तर असं नाही की 2 लाख द्या आणि 4 लाख द्या म्हणून कुस्त्या मोडू नका. सरळ सांगा बाबा माझी काय कुस्ती घेऊ नका, मला कुस्ती करायची नाही. पण असं ज्यावेळेस कुस्ती घ्यायला कधी कमिटी आली की ती पैलवान घ्यावं, मग त्याच्यावर कुस्ती का 3 लाख द्या 4 लाख द्या, मग कुस्ती खेळायची नसते तर पैसेच नव्हते. मग ते लोकांचा समज काय होता. आज मी पैलवान आहे म्हणून सांगतो, मी पैलवान निवेदक झालोय. ती कमिटी काय म्हणते
लय बाद. मग ती ज्यावेळेस तो कुस्ती सोडतो 2 वर्षानं पैलवान, आणि ज्यावेळेस त्या पैलवानाला मग उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून काय असू द्या जेव्हा ह्याच समाजात माघारी यावं लागतं, त्यावेळेस तो समाज सुद्धा त्याला तशीच वागणूक देतो जशी त्यानं ताणात असताना समाजाला दिली. म्हणून ही पैलवानांनी लय समजण्याची गोष्ट आहे. मला एक असं विचारायचं की आज 10 वर्ष 15 वर्ष पूर्ण पैलवानगी करतं, त्यातनं ती कुस्ती मेहनत करून त्याच्यात ती जोडी चांगला असते, पण कुस्ती सुटल्यानंतर काय उद्योग धंदा काय नसतो, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता माझं सर्व आता 10 वर्ष 5 वर्ष तो मुलगा कोणाकडे आहे, ज्या वस्तादाकडे आहे किंवा तो कोणाच्या मार्गदर्शनाखाली गावातल्या 4-5 त्या आसपासच्या लोकांच्या, त्या लोकांना त्याच्याकडे बघितलं पाहिजे. मी स्वतः सांगेल, म्हणजे मी स्वतः माझं स्वतःचं मत आहे, त्या लोकांना त्या वस्तादांना त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. का तर तो मुलगा अख्खं स्वतःचं बोजा त्या स्वतःची मान त्या लोकांच्या त्या वस्तांच्या खांद्यावर ठेवून ते चालत असतो. ज्यावेळी मार्केट खुलं असतं त्यावेळी सगळं पैलवान झोपलेलं असतात. आपल्या पैलवानांना मार्केटमधलं काहीच माहीत नसतं. आणि तुम्ही जे म्हणताय ना कुस्तीतलं पैसे, ते कुस्तीतलं पैसे त्याच्या खाण्यावरच जातात आणि लोक भरपूर आहे ती पैलवानाचा फायदा करून घेणार. तर माझं सगळ्या भागातल्या वस्तादांना, त्यांच्या गावातल्या उद्योजकांना सगळ्यांना सांगणं, हात जोडून विनंती आहे की चांगली पोरं 2 वर्षात बाद झालेले असतात, मग ती मेंटली खराब होतात. त्यांचं भविष्याचं काय, तुम्ही त्या शेजारच्या कंपनीतून 2 रुपये चालू करून द्या. एखाद्या बाबा त्याला सर्व्हिस कुठं सरकार लागत असेल तर तिथं द्या. ते जर बाबा जास्त 5-5, 6-6 वर्ष एखाद्या मुलाला जर एखाद्या तालमीत ठेवून जर त्याला फरक पडत नसेल तर त्याच्या आईवडिलांना, त्याच्या मार्गदर्शकांनी, वस्तांना त्याला जवळ घ्या. त्याला सांगा की बाबा तुला कुस्ती जर नसली जमत तर तू यातनं बाहेर नाही. तुझ्या आयुष्याचा दिवस इथं वाया घालवू नको. तुला काय आवडते त्यात तुझा, त्यात तू मोठा हो, पण तू मोठा हो. आज तुमच्या तालमीच्या नावासाठी तालमीत तब्येतीला मोठा दिसला म्हणून तुम्ही त्याला तालमीत बोलावताय, आणि ज्या दिवशी त्याला लागल तेव्हा तुम्ही त्याकडे बघत बी नाही. त्यानं काय करायचं? आज मी माझ्या तालमीतल्या मुलांचं सांगतो, 2 वर्षापूर्वी माझ्या तालमीत चांगला मुलगा होता तुषार सरक म्हणून, 2 वर्षापूर्वी त्याच्या गुडघ्याला लागलं. शप्प सांगतो, ऑपरेशन 6 महिने झालं ऑपरेशनला तो पळत होता इकडे तिकडं. शेवटी आम्ही बी आम्हाला फोन करायचा, आम्हाला जेवढं करता येईल तेवढं केलं, आमच्याकडून बी नाही झालं. आमच्याकडून बी नाही झालं का, तर आम्ही बी त्याला मी जर स्वतः बोलत असेल तर 100% काहीतरी असेल की कोणच कोणाकडे बघत नाही. जे सगळे वाहत्या गंगेतच हात धुवायला जातात, डबक्यात कोणच हात धुवायला जात नाही. तर सगळ्यांना हात धुवून सांगतो, 100% तुम्ही पैलवानकी जर जपायची असेल तर आपल्या भागातल्या, आज बाबा ते विजय डोईपुडे म्हणा, 2 वेळा गोल्ड आहे त्याचं महाराष्ट्राला. आज संदेश शिपकुले म्हणा, ह्याचा कुठला सोमंतळीचा, त्या मुलाला मिळेल. आपल्या सातारा जिल्ह्याचा गणेश कुणकुले, ठीक आहे, आज ते पोरग गरीबाच आहे, खेळतंय मातीत कुस्त्या खेळतंय, 2-3 वर्षांनी काय करणार आहे परत? काय तुम्ही त्याचा विचार केलाय? माझा स्वतःचा भाचा 2 वेळा महाराष्ट्राला मिळेल. काय केलं? मी स्वतः तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या भरपूर लोकांकडे गेलो, चांगल्या गेलो, नेत्यांकडे गेलो. आमचं सोडा तुम्ही आमच्यासाठी आम्हाला मातीनं दिलंय आणि सगळ्याच्या आशीर्वादानंच आहे आणि चांगलं आहे. फक्त त्या मुलांचं तुम्ही कुठंतरी बाबा सर्व्हिसला लावा, नाहीतर पैलवानकीचा विश्वास आईवडिलांचा उडून जाईल. आज श्रीपतीकरणावर तुम्हाला माहीत नसलं सांगतो सर्वांना, आपल्या सातारा जिल्ह्यातला टॉपचा पैलवान होता. श्रीपतीकरणावर डोळं भरून येतात त्या पैलवानाचं नाव घेतलं तरी. आज त्या पैलवानाची परिस्थिती तुम्ही घरी जाऊन बघा. शेती भरपूर आहे. शेती जर त्याला करायला लावायची होती तर 10 वर्ष 20 वर्ष पैलवानकी का करायला लावली? पैलवानकी करायला लावायला आई वडील एकटंच त्याला सहकार्य करत नाहीत. त्याला तुम्ही पाठीमागची 4 लोक बी असतात पुश कराय, तू चांगला आहे, तू राहा, तू चांगला आहे, राहा. अरे मग तो बाहेर आल्यानंतर बी त्याच्यावर लक्ष द्या ना. आज महाराष्ट्रातला 1 नंबरचा पैलवान होता त्याच्या काळात तो. आज काय परिस्थिती आहे? आम्ही जे होतो तेच मी दुसऱ्यांचं कोणाला सांगत नाही, पण खरं सांगतो सगळ्याच पैलवानांचं तीच आहे. तर आपल्या जी लहान मुलं आहेत ना, ती जी चांगली मुलं आहेत ना, त्यांना गावातल्या भागातल्या माणसांनी त्याच्यावर लक्ष ठेवा, वस्ताद मंडळींना बी लक्ष ठेवा. तर नावाभाऊंनी आपल्याला एकदम उत्कृष्ट सांगितलं की जो पैलवान 10 वर्ष 5-5 वर्ष तालमीत राहून त्याच्यावर काय फरक पडत नसेल तर त्याच्या वस्तादांनी, त्याच्या घरच्यांनी त्याला जाणून त्याच्या आवडीच्या उद्योगात पाठवलं पाहिजे. तर अनिकेत भाऊला आपण एक प्रश्न विचारू. अनिकेत भाऊ, आज तुम्ही कुस्ती मैदान पुकारत असताय, तुम्हाला असं कधी जाणवलंय का खऱ्या अर्थानं एखादा महाराष्ट्र चॅम्पियन आहे किंवा उपमहाराष्ट्र केसरी आहे, त्याचं नाव तुम्ही पुकारात सोडून जो महाराष्ट्र चॅम्पियन आहे काय नाही त्याची नावं अशी मैदानात बऱ्यापैकी पुकारत? 100% होतं. मी निवेदक आहे आणि मी हे मान्य करतो. काय होतं
आज नवनाथ शेंडगे आयोजक यांनी मैदान घेतलेलं आहे. हे स्वतः चांगले पहलवान, स्वतःचं मिडल आहे, त्यांचं महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. आमचं कर्तव्यच आहे एखादा गरीब आहे म्हणून नाही, तर ज्यानं खरोखरच कुस्तीतून मिळवलंय त्याचा तर नामोल्लेख आम्ही केलाच पाहिजे. पण असं होतं कसं, आयोजकांनी बोलवलंय तर त्या आयोजकांकडनं जी याद्या येतात, हे उपस्थित आहेत, ते उपस्थित आहेत, त्यांची नावं पुढं सगळं लिहून दिलेलं असतं. आणि ते नाईलाज असतो, एकदा फक्त दीपक पवार उपस्थित आहेत म्हणलं तर परत फोन येतो, अहो ती व्यवस्थित पुकराकी दिलेलं, तरी सुद्धा आम्ही म्हणलं पैलवान दीपक पवार उपस्थित आहेत, तर तिसरा फोन येतो, नीट पुकरा ये ना वय लिहून काय दिलेलं आहे. मग आम्ही निवेदक आहे, पैलवानकीतनं निवेदक झालो, ही भाषा मग पुढनं आली की ती याला मग नको वाटतं, मग हे कशासाठी करायचंय, मग तिला ती करा नाईलाज असतो. आणि ही तुम्ही सांगता ना, ही 100% खरं आहे. यानं काय होतं, खरा पैलवान कुठंतरी पडद्याआड राहतो, आणि जी कुस्तीच्या नावाखाली ज्यांचं काय चाललंय नावं लावून अशांचा सुळसुळाट सगळीकडे झालेला आहे. आता जे महाराष्ट्रामध्ये असं पैलवान आहेत की ज्यांनी खरंच लाल मातीत घाम गाळला आणि त्याने आपलं नाव केलं, अशी माणसं मोजकी माणसं आहेत, पण ती आज प्रसिद्धीपासून वंचित आहे आणि ते उद्योग व्यवसायात नाहीत. ती त्यांची हालाकीची परिस्थिती, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्यासाठीच मी काय म्हणतोय दीपक नाना, की जी लोक आसपासचा समाज आहे, आज नवनाथ शेंडगे पैलवान चांगले होते, टॉपचे होते, मग त्यांचा सहकारी मी असेल किंवा अन्य कोण असेल, कोण कुस्तीतनं उद्योग व्यवसायात अगोदरच आलेला असतं, तो सेटल असतो. अडचण ही प्रत्येकालाच असते दीपक नाना, मग मोठा असो अगर बारका असो, त्याच्या परीनं त्याच्या आयुष्यात त्याला अडचणी ह्या असतातच. पण आज आपण पैलवान जात पात धर्म सगळं विचारून पैलवान हा आपण तालमीत असताना कुठल्या जातीपातीला थरा नसतो, पैलवानाचा एकच जात लाल माती, बरोबर लक्षात घ्या. मग ही कुस्तीतनं बाहेर पडल्यावर सुद्धा आपण ज्यावेळेस तालमीत एकत्र असतो, असंच बाहेर पडल्यावर पैलवानानं एकमेकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे, एकमेकाला उद्योग व्यवसायात वर काढण्यासाठी मदत केली पाहिजे, तरच ही पैलवान क्षेत्र कुस्ती क्षेत्र आणि इथून पुढे टिकून राहील चांगल्या पद्धतीने. नाहीतर लोक म्हणायला लागलेत, आजच अशी परिस्थिती आली की ज्याचं खानदानी पैलवान की आजोबा पंजोबापासून तेवढाच तालमीकडे पाठवतोय, ना तर एखाद्या असा तालमीकडे काय म्हणतोय, ती पोरग बघतोय आम्ही तालमीत होतं पैलवान करून, आज त्याच्यावर काय वेळ आली. ही समाजात वेगळा संदेश कशाला तालमीत नको तालमीत लावा. आम्ही एखाद्या पालकापाशी गेलो किंवा एखाद्याच्या घरात बसून म्हणलं ना किंवा पैलवान की तुम्ही मुलं पाठवा, ते सरळ सांगतात त्या मुलाची परिस्थिती काय आहे, लय चांगला पैलवान होता 4 वर्ष. खरंच, आणि मुलांनी सुद्धा मनापासून पैलवानकी तर पैलवानकीच करा, नाहीतर तुम्ही पैलवानकी फक्त सकाळ 2-3 तास, संध्याकाळ 2-3 तासच करायला लागते. बरोबर, मधला वेळ अख्खा अभ्यासाचाच आहे, मोकळाच वेळ आहे. तुम्ही काय करताय काय नाही हे तुम्हाला सगळं समजतंय. आताच्या मुलांना सगळं समजतं, अगोदर तर एवढं कोण सांगत बी नव्हतं, पण आताची मुलं बी ऐकत नाहीत. पण पैलवान फक्त वस्ताच घडवू शकत नाही, त्याला वडिलांचं बी तेवढंच पाहिजे, मुलाचं बी तेवढंच पाहिजे, आणि वस्तांचं बी. जेव्हा कोण बनल, संगत सुद्धा तेवढीच महत्वाची, संगत सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. संगत जर तुमची वाईट असेल ना, जी जुनी लोक आहेत ना, खरोखर भविष्यात आज मी तुम्हाला सांगतो, जुनच सगळं होतं. ते पृथ्वी जशी म्हणत होते ना गोल फिरती, आणि जेव्हा पृथ्वीचा अख्खा गोल एवढा होईल ना, तेव्हा खरं सांगतो पहिल्यासारखंच होणार आहे. आज मैदान लय कमी भरायचं कारण एवढंच की ती पैशामुळे तुम्ही जो लय पैलवान मोठा आहे ना, त्यानं मध्ये 2 लाख रुपये ठेवून जाऊ दे ना. 2 लाख कशाला म्हणतात ना, कशाला म्हणतात 2 लाख लागला अतिरेक म्हणजे. आणि तुम्ही काय अपेक्षा करता, मैदान घ्या, कशी मैदान घ्यायची. आज रावसाहेब आपण पोरगम मध्ये उभं केलं तर किती मागेल एवढं पैसे देतो ते माणूस, का देतो? जे कष्ट करल तेच घेऊन जाईल ना. बरोबर, आज आपणच्या मैदानाला सगळे म्हणतात पैलवान जात नाहीत. पाहिजे एवढा पैलवान तिथं ढीग जातोय. महाराष्ट्रातलं भारतातलं 1 नंबरचं पैलवान ते घेतात. मग आज काय कुस्ती मागं का पडत चालली आहे? त्याला काय बघायचं नाही, कुणीच नाही बघायचं. आणि बोललो जे वस्ताद म्हणतात ना की आम्हाला तालमीपासून काय फायदा नसतो, आम्ही पोरांसाठी करतो, 100% सांगतो तुम्ही पोरांसाठी करतायच, पण त्याचा तुमचा स्वार्थ बी लय मोठा आहे. तुम्ही स्वतःच जे चांगलं करून घेताय ना, त्याच्याबरोबर तुम्ही पोरांचं बी चांगलं करा. आणि 4-8 पोरांचं चांगलं केलं असं म्हणू नका. ज्याला नोकरी लागत ना, त्याला उद्योगात घ्या, त्याला उद्योगाचं नॉलेज द्या. आणि प्रत्येक वस्तादाकडे 2 रुपये देण्यात का वस्ताद त्या पोरांच्या जीवा मोठा झालेला आहे.
पोरांच्याच जेव्हा मोठा झालेला आहे त्या वस्तादानं त्याला 2 रुपये द्या, एखादा व्यवसाय त्याला टाकून द्या आणि परत त्याचं तुमचं तुम्ही पैसे माघारी घ्या. पण त्या पोराला तुम्ही तुमचं पोरग जसं तुम्ही हाणून त्याला प्रॅक्टिसच्या टाइमला झोपवता ना, तसं पहिलं सुटल्या बी त्याला सावलीत बसवायचं नियोजन लावा. हे हात जोडून सगळ्यांना सांगतो. ती सगळ्यात बेकार गोष्ट आता मनाला खंत वाटायला लागली. तिथं असताना काय होतं जरा मी सांगतो, लक्ष द्या. त्या मुलानं 10 वर्ष तो तालमीत राहिलेला असतो, चांगलं खाल्लेलं असतं, म्हणजे त्याला राहायची टाकाटक राहायची सवय लागलेली असते, चांगली कपडे घातलेले असतात, चांगलं फिरलेला असतो सगळं, कारण कुस्त्याचा ताजा पैसा मिळत असतो, त्यात त्याचं राहणीमान चांगलं झालेलं असतं. आणि ज्या वेळेस तो कुस्तीतनं बाहेर पडतो अचानक, त्याचं अर्थार्जन पूर्ण बंद होतं त्यावेळेस ज्यावेळेस सोबतची काय मुलं असतात त्यांच्या घरचं चांगलं असतं म्हणा, किंवा अगोदरचंच कोण उद्योग व्यावसायिक असतं, ती मुलं ज्यावेळेस 4 चाकीतनं येतात टाकाटक राहतात त्यावेळेस हा कुठंतरी मनाला खातो, मनाला लाजतो. असं सुद्धा अनेक पैलवानांसोबत घडतं. आणि तो बाहेर यायला लाज, मार्केटला यायला कातरायला ही माझ्यापेक्षा लहान होती पोरं, आज ती पोरं टाकाटक राहतात. ह्याच्या मागं काय असतं की त्या पोरांच्या घरचं चांगलं असेल किंवा अगोदरच उद्योग असेल. मग माझं सांगण्याचं काय, आज मी मोठा आहे किंवा नवनाथ शेंडगे मोठे आहेत, मग एखादं पोरगा मी लहान आहे तर कुठंतरी बोटाला धरून चला आपल्या सोबतचा होता कुठंतरी, हे बाबा तू हा व्यवसाय कर, आता हे आहे तो उद्योग व्यवसाय कर, त्यातलं नॉलेज द्या एकमेकाला पैलवानांनी. आपण काय करतोय ते दुसऱ्याला सांगा. आणि बाकीच्या पैलवानांना सुद्धा मी सांगेल की ज्याला काही नाही त्यांनी लाजू नका. जसं तालमीत आपण पार्टनर असताना एकमेकांसंग सगळ्या सुख दुःख वाटल्यात, तसं वाटा ना बाबा मी ह्या अडचणीत आहे, मला काहीतरी करायचंय, माझी इच्छा आहे मनापासून करायची, पण याला मी काय केलं पाहिजे तुम्ही सांगा, किंवा ही गोष्ट मला करायची, मला ह्यात मदत करा. तुम्ही बोललं पाहिजे पुढे येऊन पैलवानांनी सुद्धा, असं लाजून राहिलं नाही पाहिजे. नाव मला एक आता सांगायचं की तुमच्या तालमीत 70-80 मुलं आहेत. तुमच्या बसली मुलं कुस्तीचं प्रॅक्टिस करून दुसरं भरतीचं प्रॅक्टिस वगैरे काय करतील का? 100% आपल्या तालमीतली मुलं भरतीचं सुद्धा प्रॅक्टिस करतात, काही व्यवसाय करतात, काही जण नोकरीला जातात. आणि मी तुम्हाला सांगतो थोड्या दिवसात ह्या तालमीच्या बरोबर मी अकॅडमी बी चालू करतोय. का तर मला कुठलाच पैलवान मला उन्हात फिरवायचा नाही. बरोबर. त्याचं कुटुंब त्यानं आयुष्याची भाकरी आनंदात खाल्ली पाहिजे. आणि ते मी 100% या लाल मातीची शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या तालमीतला मुलगा जेवढं मला मुलांसाठी करता येईल ना तेवढं मी करणार आहे. मला मातीनं भरपूर दिलंय आणि मी समाधानी आहे आणि आता मला बास आहे. बरोबर. मी पोरांच्यात काहीच कमी पडणार नाही. माझ्याकडून बी काही गोष्टी आता चुकल्या असतील, पण मी 100% म्हणजे सांगतो मी पोरांसाठी करणार का तर करणारच. माझी मुलं मी भरतीचं बी आता मी 1 महिन्याभरात एक अकॅडमी चालू करतोय पुढं नवीन. मुलांना सांगणार की बाबा तुम्हाला प्रॅक्टिस करायचं असेल कुस्तीचं करा, अकॅडमीचं करा, तुम्ही व्यवसायाचं करा, फक्त तुम्ही थांबू नका. 10-15 वर्ष तुमच्या आयुष्यात तेवढीच आहेत, परत काय नाही. आणि आमच्याकडं माझा मित्रपरिवार खरंच सगळ्यांना सांगतो चांगला आहे. आज मी आहे उभा आहे सगळ्या मित्रपरिवारामुळे, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. मी माझी बापजाईत मी मोठा नव्हतो, आमच्या घरात कोण पैलवान नव्हतं, आमचे आई वडील सुद्धा गरीब होतं, पण मला देवानं चांगलं दिलं, मित्रपरिवार चांगला दिला आहे, त्याच्यामुळे मी आज टिकलो आहे. आणि माझ्या मित्रपरिवाराचा सगळ्यांचा फायदा घेऊन मी माझ्या मुलांचं चांगलं करणार आहे. बरोबर. नावभाऊ वेळेबाबा मी आता आपण इथंच थांबूया. तुम्ही एवढं मोलाचं शब्द आपल्या चॅनलला सांगितल्याबद्दल अनिकेत कदम असतील तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.